श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी, नित्यसेवा कशा प्रकारे करावी, जेणेकरून काही आपल्या अडचणी ज्या आहेत त्याचं निवारण होण्यासाठी कुलदेवीची नित्यसेवा म्हणजे नेमकं काय आणि नित्यसेवा कशी करावी. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी असते. आपली कुलदेवी ही प्रत्येकाला माहिती असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. आता बऱ्याच जणांची कुलदेवी ही आई तुळजापूरची तुळजाभवानी आहे. तुळजापूरची तुळजाभवानी आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ आहे. तुळजापूरच्या या भवानी मातेची सेवा करत असताना वैशिष्ट्य, परंपरा आणि कुळाचार पाळणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. तर तुमची जर आई तुळजाभवानी कुलदेवी असेल तर तिची सेवा कशी करावी, ती सेवा केल्याने आपल्या घरामध्ये काही मंगलकार्य अडून राहिलेले असतील ते नक्कीच पूर्ण होतील. आपल्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण कितीही सेवा कोणत्याही देवतांची केली तरी पण आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यांना विसरता कामा नये. कारण कुलदेव आणि कुलदेवी जे आहे ते आपल्या कुळाचं रक्षण करणारी असतात. कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता असते. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवीचा टाक, कुलदेवतांचा टाक आपल्या देवघरात असणे खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या कुलदेवीचा टाक आपल्या देवघरात असल्यानंतर आपण नित्यनेमाने तिची सेवा करावी. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या कुलदेवीचा वार म्हणजेच या वारी उपवास नक्की करावा. शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या कुलस्वामिनीची ओटी नक्की भरावी. घरीच भरायची, पण वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तेथे कुलदेवीची ओटी नक्की भरावी. पण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील आपल्या देवघरामधली जो टाक आहे त्याची ओटी नक्की भरावी. अखंड दिवा, अनेक घरामध्ये कुलदेवतासाठी तुपाचा किंवा तेलाचा अखंड नंदादीप लावण्याची परंपरा आहे. हा दिवा विझणार नाही याची नक्की काळजी घ्यावी. पण देवघरामध्ये सुद्धा आपण नित्यनियमाने दररोज अखंड दिवा नक्की लावावा आणि तो विझू नये याची काळजी देखील घ्यावी. प्रत्येक कुळाचे स्वतःचे काही वेगळे कुळाचार असतात. उदाहरणार्थ बघा, गोंधळ घालणे किंवा परड्या भरणे हे आचार पूर्वजाकडून चालत आलेले असतात, म्हणून आपण परंपरेनुसार करायला हवेत. तर कुलदेवीची सेवा, नित्यसेवा कशी करावी? दररोज नित्यनियमाने आंघोळ करून आपल्या घरातल्या देवांना आंघोळ घालावी, म्हणजेच देवपूजा करावी. आपल्या देवघरामध्ये कुलदेवी, कुलदेवताचे टाक असणे महत्त्वाचं आहे. कुलदेवीला हळदी कुंकू लावून नमस्कार करावा. घरात सकाळी संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून अगरबत्ती, धूप लावावी. यामुळे घरातली नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाण्यास मदत होते. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे नित्यनेमाने आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये भीमसेनी कापूर थोडा का होईना पण नक्की जाळावा, जेणेकरून घरातली नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास आपल्याला मदत होते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण. आपल्या देवीच्या मंत्राचा उच्चार एक माळ तरी नक्की करावा. आई राजा उदो उदो या मंत्राचा किमान एक माळ तरी जप नक्की करावा. किंवा आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा सुद्धा जप आपण नक्की करावा. ओम श्री तुळजाभवानी देवी नमः हे सुद्धा मंत्राचा तुम्ही जप नित्यनेमाने दररोज नित्यसेवेमध्ये करावा. त्याचबरोबर देवी महात्मा म्हणजे दररोज देवी कवच किंवा देवीचं स्तोत्र वाचन करावे. असं केल्याने आपल्या घरामध्ये देवीचा आशीर्वाद, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर श्रीसूक्ताचे पठणसुद्धा करावे, जेणेकरून आपल्या घराला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि घरातले दारिद्र्य नष्ट होण्यासाठी श्रीसूक्ताचे पठण नक्की करावे. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. दररोज साखरेचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नकळत आपल्या हातातून घडत नसतात आणि त्याचाच परिणाम आपल्या सुखी संसारावर होत असतो. आपण आपली कुलदेवी माहीत नसल्यामुळे कोणतीच सेवा करत नाहीत, नित्य सेवा कुलदेवीची करत नाहीत, कुलदेवतांची करत नाहीत. मग आपल्या घरात कधीच बरकता येत नाही किंवा मंगल कार्य घडून येत नाहीत. तर यासाठी आपण आपली कुलदेवीची सेवा नित्यनियमाने दररोज केली पाहिजे. शक्य असल्यास वर्षातून किमान एकदा किंवा पौर्णिमेला तुळजापूरला जाऊन प्रत्यक्ष दर्शन त्या मूळ पीठावर घेऊन आई कुलस्वामिनीचा आशीर्वाद नक्की घ्यावा. त्या किल्लोळा तीर्थात स्नान करावे. गोमुख तीर्थाचं पाणी घरी आणून शिंपडावे असं पवित्र मानलं जातं. तुळजाभवानीच्या सेवेत स्वच्छता आणि भक्ती सर्वात महत्त्वाचे आहे. देवीची सेवा करताना कुलधर्म परंपरेत खंड पडू देऊ नका. आपल्या कुलस्वामिनीची सेवा, नित्यसेवा, मंत्र जप
त्याचबरोबर श्रीसूक्ताचे पठण पारायण नक्की करावे. नक्कीच आई कुलस्वामिनी आपल्याला आशीर्वाद देईल आणि घरातील छोट्या मोठ्या अडचणी ज्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी आपल्याला मदत करेल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य निघून जाण्यास आपल्याला मदत होईल. तर या प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः.